की तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आम्ही तेच मागतो, आम्ही वेगळं काय मागत नाही. मध्यंतरीच्या काही कालखंडामध्ये काही राजकीय कुरघोड्या झाल्या. माझ्या धनगड सारख्या छोट्याशा गावामध्ये असणारी एक बौद्ध वस्ती भीमनगर, आम्ही ज्याला त्याचं नामकरण केलं, त्या वस्तीला उठवण्याचं पाप निष्पाप काही लोकांनी या निमित्ताने केलं आणि त्याला खत पाणी घालण्याचं काम मला लाज वाटते आपल्या सुद्धा काही समाज बांधवांनी केलं. त्याच्यामध्ये काय आमची लोक असतील, परंतु आपल्या भावकीला, आपल्या भाऊबंधवाला तिथून उठवताना लाज तर थोडी वाटली पाहिजे होती, थोडी लाज वाटली पाहिजे होती की आपण काय करतोय, कसलं पाप करतोय. अरे त्या एका 500 स्क्वेअर फुटामध्ये सुरज भाऊ 4 कुटुंब राहतात. आता आमचा प्रवीण राहतोय, अक्षय राहतोय, त्याचे आई वडील राहतात. एका 500 स्क्वेअर फुटामध्ये 3 कुटुंब राहतात. 3 कुटुंब तुम्ही उघड्यावरती आणण्याचा प्रयत्न करत होतात. परंतु मला अभिमानाने सांगावं असं वाटेल की ज्या वेळेसला या बाळासाहेबांच्या मराठा योद्ध्यावरती अॅट्रॉसिटी सारख्या कायद्याअंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला, माझ्या या माता भगिनी, माझे सर्व भाऊकी, माझे सगळे बांधव या निमित्ताने उभं राहिले, त्यांच्यावर रचलेला कट हाणून पाडला. ही ताकद माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. पोलिसांना सुद्धा 2 पावलं नाही 200 पावलं मागे यायला लागलं तर नाही, यांच्यावरती अन्याय होतोय आणि अन्यायाला वाचा फोडायला कुणी सांगितलं आम्हाला? कुणी सांगितलंय? अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. होय, आम्ही शिक्षण घेतलंय, आम्ही गुरगरणार, 100% गुरगरणार. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं पुढे जाऊन, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय, भले सोडू कासेची लंगोटी, भले सोडू कासेची लंगोटी, नाथाळाच्या माथी मारू लाठी. जो चांगला असेल त्याला पार लंगोट काढून देऊ, पण जो जर आमच्या नादी लागायचं काम केलं, आमच्या सर्वसामान्य गोरगरिबांचे हक्क जर हिरावून घेण्याचं काम केलं, मंगेश, आपल्यासारख्या सर्वसामान्य गोरगरिबांचे हक्क हिरावून घेण्याचं काम जर एखादा करत असेल नाठाळ, तर त्याच्या माथी निश्चितपणाने लाठी मारल्याशिवाय समाज स्वस्थ बसणार नाही. या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. आणि कुणीतरी सांगितलं की म्हणे त्या विषयावरून मी बोलतो, तर हा राजकारणाचा विषय नाहीये, परंतु त्या विषयाच्या अनुषंगाने विषय निघाला म्हणून बोलतो. की कुणीतरी सांगितलं की आता हा विषय सगळा झालाय मंगळाताई, की आता महेश शेळकेला सांगितलंय की तू आता या गोष्टीमध्ये लक्ष देऊ नकोस, असं माझ्या बांधवांना सांगितलं. परंतु माझ्या बांधवांना या ठिकाणी आज या ठिकाणी उभं राहून सांगायचं, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने, जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे, जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये श्वास आहे, शेवटचा श्वास, तोपर्यंत तुम्हाला न्याय दिल्याशिवाय महेश शेळके स्वस्थ बसणार नाही. हे या ठिकाणी मी सर्वांना खात्री देतो, ग्वाही देतो. आणि आमच्या चांबड्याची पार जोडे जरी करून घातले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्य आम्ही विसरू शकत नाही, त्यांचे उपकार आम्ही विसरू शकत नाही. या माझ्या महामानवाला मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं कोटी कोटी नमन करतो. जय भीम, जय महाराष्ट्र, धन्यवाद.